पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळालं आणि तदनंतर 2 धावा देखील पाहायला भेटल्या. कैच भी छूटा और 2 रन लेने का भी मौका मिला. 2 धावा धावपलकावरती पाहत असताना आपण पाहू शकाल विकास आणि तेजस. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जगदीश आहे. त्यांनी पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण करून दिली होती, परंतु 2 धावा खर्च केल्या. इथे मात्र पुन्हा आपण पाहावं लागेल. त्या ठिकाणी चेंडू हवाई सफर करतोय. लॉग ऑफ द क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता. तिथे मात्र आपण पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला चेंडूला पकडू शकले नाहीत, परंतु प्रयास प्रतिम राहिला होता त्या ठिकाणी. परंतु इथे देखील 2 धावा पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावपलकावरती 4 लागलेले आहेत. धावा बिनबाद 4 धावा धावपलकावरती आहेत. विकास मोठे फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न करतोय. डावखुरे हाताचा बॅटर आहे. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल त्या ठिकाणी. ओहो, तिथे देखील ही दुसरी झेल या ठिकाणी सुटली. मौका भी गया और चौका भी गया. प्रथम क्षेत्ररक्षण या ठिकाणी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता या जय महाराष्ट्र 11 ही टीम तब्बल 3 झेल त्यांनी मात्र सोडलेत. 3 जीवदान दिले. बॅटची कट होती. तिथे मात्र विकेट किपर जर थोडेसे ऑफ स्टिकला असते तर कदाचित झेलवरती झेपवल्यानंतर झेल देखील मिळाली असती, परंतु चेंडू सरळ थर्डमॅनच्या हातामध्ये जाऊन थांबला, विसावला. डॉट बॉलची समाप्ती होत आहे. जगदीश ऑफसाइड ऑफस्टम आता गोलंदाजी करतोय. ऑस्ट्रेलियन नीती वापरण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र पुन्हा चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन दरम्यान आले होते, परंतु काही फरक पडला नाही आहे. वेग धारण केलं बॉलनं आणि बॉल गेला निघून. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. आजच्या दिवसामध्ये आहे ना मित्रांनो, पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 53 धावा ज्या मात्र चेस झाल्या होत्या, परंतु त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये 70 धावा काही चेस झाल्या नाहीत. कोलवटप्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. चेंडू मिड ऑफच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या धावपलकावरती बिनबाद 13 धावा धावपलकावरती आहेत. आपण पाहतोय मॅच या ठिकाणी सुरू आहे. जय हनुमान 11 आणि या संघाचे मालक प्रमोद पाटोळे तसेच अक्षय आगिवले यांचा संघ आहे. तदनंतर जय महाराष्ट्र या टीमचे ऑनर प्रकाश सावंत सर हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर चांगल्या सुस्थितीमध्ये टीम जय हनुमान चांगल्या धावा जमवल्या. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली. 13 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत, परंतु इथून आता मात्र एखादं षटक चांगलं आले तर मॅचमध्ये इथे मात्र पुन्हा जय महाराष्ट्र 11 टीम कमबॅक करू शकेल. या लढाईचा आपण विचार केला तर या संघ मालकांनी नक्कीच हे संघ त्यांनी मात्र घेतलेले आहेत आणि त्या खेळाडूंची देखील त्यांनी चॉईस केलेली आहे, परंतु त्यांच्या पसंतीला हे खेळाडू मात्र उतरतील का या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटेल. समाप्ती झाली. तदनंतर दुसरं षटक घेऊन येतो. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहिलं तर गोलंदाज एकनाथ गोलंदाजी मार्गवरती आहेत. स्ट्राईकला आपण यांना 13 धावांवरती बॅटिंग होत आहे विकास यांच्या वतीनं आणि संघाची धावसंख्या देखील 13 धावा धावपलकावरती आहेत. लोअर फुलटॉस बॉल. चेंडू मात्र अलाउन द कार्पेट खेळून काढलेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव इथे मात्र विकासला मिळेल. विकासची बॅटिंग झकास सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण पाहिलं तर चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत, परंतु हीच कन्सिस्टन्सी आता विकासला शेवटच्या मोमेंटपर्यंत ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की आपण पाहिलं तर
मध्यम क्रमांकावरती ज्याप्रमाणे मॅच येत असते त्यावेळेला विकेट जात असतात. आणि दरम्यान या ठिकाणी जय हनुमान संघाचे ऑनर अक्षय अगिविले यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण की जशी मॅच त्यांनी ऑन स्क्रीनवरती पाहिली लगेचच त्यांना वाटलं की मैदानावरती जाऊन मॅचचा आस्वाद आनंद घ्यावा. इथे टॅप केलाय बॉल मिड ऑफला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव येथे मात्र मिळेल तेजसला. तेजस देखील आपल्या वैयक्तिक एक धावेवरती आता खेळतोय. त्याच्या देखील बॅटवरती चांगला बॉल दरम्यान आपण पाहिला. विकास खेळतोय 14 धावांवरती, धावसंख्या 15 या आकड्यावरती. आणि या षटकातील 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. पुढचा बॉल पुनश्चा एकनाथ, चांगली गोलंदाजी करतोय एकनाथ, 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. इथे मात्र पुनश्चा आपण पाहू शकता फटका बसलाय. आता संधीचं सोनं केलं जाईल का? यस. आणि इथे मात्र फलंदाज बाद होत असताना विकासला मात्र परतावं लागेल. गोलंदाज एकनाथने केली कमाल, त्याच्या नावावरती पहिली, संघाची पहिली आणि पहिला धक्का जय हनुमान या टीमला. विकास तन्मय मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. जय हनुमान टीम पहिल्या षटकामध्ये चांगले 13 धावा जमवल्या, परंतु या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर कुठंतरी संघ थोडासा मागे राहतोय. आणि जय हनुमान संघाचे ऑनर अक्षय अकिविले सर देखील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण की त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये इन अन ॲक्शनमध्ये आहे. इथे मात्र वळवलाय बॉलला, स्क्वेअर लेगच्या वरून पावा लागेल. चेंडू कुठे गेलाय? पंच आमच्यापर्यंत चिन्ह, सांकेतिक चिन्ह पोहोचवत आहे. 4 धावांसाठी चौकार. असतील एक सफलता मिळाली आहे एकनाथला या षटकात. पुन्हा फटका फसलाय. इथे मात्र आपण पाहिलं तर विकेट किपर चुकी करणार नाहीये. सलगचा दुसरा विकेट एकनाथला आणि संघाची दुसरी सफलता आणि दुसरा धक्का. मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान या टीमला फलंदाज बाद. म्हटलं कारण की पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर 13 धावा होत्या. गोलंदाज जगदीशच्या, त्याला सफलता मिळाली नाहीये. परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकनाथचं हे षटक अप्रतिम राहिलेलं आहे आतापर्यंत. इथे जर आपण पाहिलं तर एक चेंडू इथे मात्र शिल्लक आहे आणि 2 गडी त्यांनी मिळवलेले आहेत. 2 विकेटची प्राप्ती त्यांनी केलेली आहे या षटकामध्ये आणि फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली उपलब्धी आपण पाहू शकाल. 6 धावा त्याने मात्र खर्च केलेले आहेत आतापर्यंत. पुढचा बॉल हो, स्लाइस केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करता येतं. एक नाही 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड. त्या दरम्यान आपण पाहिले तर खेळाडू देखील स्किड झालेले आहेत आणि हा चौकार आपल्याला पाहायला भेटतो. षटकाची समाप्ती या दरम्यान आपण पाहू शकाल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. त्या दरम्यान खेळाडू त्या ठिकाणी स्किड झाले आणि चेंडू 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. परंतु मी तर म्हणेन की स्वतःची काळजी देखील घेणं फार गरजेचं आहे, कारण की अशा अनेक स्पर्धा येतील. शरीर सलामत तो पगडी 50. 23 धावा धावपलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात. आता इथे मात्र थोडासा कमबॅक झालेला आहे बॅटिंग करणारी टीम
जय हनुमान 11 या टीमच्या वतीनं चौकार पाहायला भेटलाय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल एकनाथनं 10 धावा खर्च केल्या, 2 सफलता त्याला मिळाल्या, परंतु धावा इथे चांगल्या त्यांनी मात्र खर्च केल्या. 23 धावा धावपलकावरती, म्हणजेच आपण जर पाहिलं तर 11.50 ची सरासरी धावपलकावरती आहे. आणि या सरासरीनं जर धावा आल्या तर मात्र एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल प्रेक्षकांना देखील. आणि 2 षटकं कंप्लीट करण्याकरिता आपण 11 मिनिटं घेतलेली आहेत. आता तुम्हाला 9 मिनिटामध्ये 2 षटकं कंप्लीट करायची आहेत. आणि तसं जर झालं नाही तर एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण की या स्पर्धेचे नियम आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच सातत्याने पोहोचवत आहोत. 23 धावा धावपलकावरती आहे, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जगदीश आलेले आहेत, कारण का पहिल्या स्पेलमध्ये त्याने 13 खर्च केल्या होत्या. आता जगदीशला या ठिकाणी या कमीत कमी धावा देणं फार गरजेचं असेल. धावसंख्या 23 आपल्याला पाहायला भेटत आहेत. हा खेळाडू इथे मात्र रिप्लेस झालेला आहे. चला मॅचकडे आपण जाऊया. षटक क्रमांक 3 जगदीश गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि व्ह्यू रचना आपल्याला पाहायला भेटते. जगदीशने या ठिकाणी ठेवले लॉंग ऑफ लॉंग ऑन, हे प्रोटेक्शन त्याने ठेवलेलं आहे. लेंथ कोणती असेल? हो व्हॉट अ बॉल. ज्याप्रमाणे आपण चर्चा करत होतो की लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवलेला आहे, तर मी तर म्हणेन की जी लेंथ हवी होती ती लेंथ या ठिकाणी जगदीशनं हाताळलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी, फुलर लेनचा हा बॉल. मी तर म्हणेन की बॅटवरती जरी आला असता तर कदाचित लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दरम्यान काही समीकरण वेगळं पाहायला भेटलं. तर पुन्हा एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न. आता थोडासा मागे बॉल आला, त्या ठिकाणी बैठक मारली क्षेत्ररक्षक. लॉंग ऑनच्या दरम्यान एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. हा प्रयत्न आहे. जबरदस्त व्ही शेपमध्ये गोलंदाजी आणि व्ही शेपमध्ये फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटली. दरम्यान धावसंख्या 24 धावा पोचलेल्या आहेत धावफलकावरती. हे षटक जगदीशचं देखील अप्रतिम राहील यात शंका नाहीये. तेजस समोर आहे जगदीशच्या. ओ स्लाइस केल्या हलक्या हातानं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येतील. थोडीशी फंवलनेस जरूर झाली, परंतु आता चेंडू थोडासा खेळ त्या ठिकाणी केला चेंडूने देखील खेळाडूशी. परंतु एक धाव आपल्याला पाहायला भेटली. धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचलेली आहे. जगदीश हे षटक अप्रतिम. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. आणि मागील स्पेलचा आपण विचार केला आणि या स्पेलमधील काही चेंडू जर पकडले तर 15 धावा त्याने खर्च केलेल्या आतापर्यंत. वॉट अ शॉट. तेजसच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार षटकार. स्ट्राईकला आपण पाहू शकता तेजस कोटारे आणि नॉन स्ट्राईकिंगला तेजस आगिवले. म्हणजे तेजस हे दोन्ही तेजस खेळपट्टीवरती आहेत. अपील करतायत तेजस कोटारे पंचांकडे, परंतु पंचांनी ही अपील मात्र फेटाळून लावली. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. काय जबरदस्त कमेंटमेंट कमलाकर सरांचं देखील आपण पाहिलं आजच्या दिवसभरामध्ये. कालच्या दिवसामध्ये देखील या मुरबाड परिसरामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख होत असतो. पॅटसी त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला ओहो थर्ड मॅन. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. एका हातानं बॉल त्या ठिकाणी उचललाय. हे कमिटमेंट फार गरजेचं आहे. गावची प्रीमियर लीग जरूर आहे, परंतु गावातील प्रेक्षक देखील मॅच पाहत आहेत. सो त्या अनुषंगाने 100% कमिटमेंट फिल्डिंगच्या बाबतीत देखील या ठिकाणी दिलं जात आहे. षटकाची समाप्ती इथे झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 32 धावा लागलेल्या आहेत. जाऊया आपण डीजे मास्टरला देऊया थोडीशी संधी. यस
थोडासा आपण समीकरण पाहूया. ड्रिंक्स ब्रेक इथे मात्र संपन्न झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती धावा 32 लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये आला जगदीश आणि त्यांनी 9 धावा खर्च केल्या. म्हणजे चांगली उपलब्धी त्याने आपल्या टीमकरिता दाखवलेली आहे. तर इथे विनंती असेल की पहा की ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर पाण्याच्या बॉटल आपण मैदानाच्या आतमध्ये ठेवू नका. फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. बॅक टू दी बॉल. हो, पहिला प्रयत्न दुसरा प्रयत्न अबक तुबक तिबक असं समीकरण झालं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. हा झेल त्या ठिकाणी स्वीकारला. या अप्रतिम गोलंदाजी वसंत आल्या आल्या त्यांनी या विकेटची प्राप्ती केली आहे. नक्कीच रफ अँड टफ होण्याची शक्यता आहे. कारण की मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाज बॅटिंग करणारी टीम देखील हवी होत आहे. कधी गोलंदाज बॅटिंग करणारी टीम अशा प्रकारचं समीकरण सुरू आहे. धावसंख्या धावपलकावरती 32 असताना आता 3 गडी बाद. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. वैभव आलेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वैभवचा या ठिकाणी आपण पाहिला. 4 धावांसाठी चौकार. या मॅचची की मॅचमध्ये नक्कीच मजा येईल. 36 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आता बॅटर वैभव आल्या आल्या आक्रमण चढवतोय. अजूनही जर आपण इथे विचार केला तर 10 चेंडू इथे मात्र नक्कीच शिल्लक असतील. अजूनही काही जास्तीचा धावा ज्या मात्र नक्कीच होऊ शकतील. कारण की ज्याप्रमाणे आता वैभवनं चौका टोकल्या त्याच्या सोबतीला तेजस आघिवले देखील आहे. चांगल्या जास्तीच्या धावा ज्या मात्र नक्कीच बनू शकतील. पुढचा बॉल पुनश्च वसंत. इथे मात्र व्ही शेपमध्ये फटका पाहायला भेटतो. लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत आणि वैभवचा जो प्रयास होता तो इथे प्रयास झालाय संपन्न. फलंदाज वैभवची खेळीचा अंत. थँक्यू सो मच. जय मल्हार 11 आणि गोकुळ 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहा पुढील मॅच करिता. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय ग्रामपंचायत प्रीमियर लीग वर्ष 10व आणि खूप चांगलं आयोजन, दमदार आयोजन आपल्याला पाहायला भेटत आहे. आमचे तानाजी दादा आगवले असतील, किरण दळवी, पंढरी घागस, निलेश घागस असतील, ज्ञानेश्वर कडाव, अमोल जमदाडे व आमचे संजय गुरुजी असतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली GPL ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहू शकतोय. ओहो, फलंदाज बाद. दुसरा विकेट डाऊन या ठिकाणी. या षटकामध्ये तिसरी सफलता प्राप्त केली गोलंदाज वसंत आणि संघाची चौथी. वसंत पाहूया या ठिकाणी वसंत ती कामगिरी करेल का. पहिल्या बॉलवरती त्यांनी सफलता प्राप्त केली. पहिल्या बॉलवरती विकेटची प्राप्ती झाली. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. तदनंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि चौथ्या बॉलवरती विकेट आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज वसंत आहे. आपण पाहू शकता धावसंख्या 36. आता स्ट्राईकला आकाश.
ओ इथे शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला. धावा हाची संधी जरूर झाली असती, परंतु चेंडू काही हाताला त्या ठिकाणी गवसणी घालू शकला नाही. धुंडो रे साजना जी स्थिती निर्माण झाली होती गोलंदाजाच्या वतीनं. परंतु इथे एक धावा काढत असताना धावसंख्या 37 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 5 गडी बाद अर्धी टीम डगआउटच्या आसऱ्याला गेलेले आहे. आता उरलेल्या काही या बॅटरांमध्ये आता काहीशा धावा येतील का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. तेजस अगिविले, पाहूया आपण तेजस अगिविलेला. ओ पावलांचा वापर केला होता. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू हवेमध्ये आणि गोलंदाज त्या ठिकाणी चेंडू खाली. वॉट अ कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण कॅच पाहूया या ठिकाणी. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द GPL प्रीमियर लीग. दार झेल आपल्याला पाहायला भेटेल. या दरम्यान काय जबरदस्त झेल पकडली आहे आणि स्टायलिश प्लेअर ऑफ ट्रॉफी क्षेत्ररक्षण. आणि या कॅचसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज नामदेवजी कडव, विद्यमान सरपंच मानविली गावचे, त्यांच्या वतीने हे 100 रुपयाचे कॅश प्राईज आलेले आहे. क्या बात आहे. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला भेटली. लाजवाब कॅच. आणि आता आपण समीकरण जर पाहिलं तर 37 धावा 6 गडी बाद आणि शेवटचं हाणामारीचं षटक या ठिकाणी. या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहावं लागेल किती धावा येतील. आता इथे या षटकामध्ये 13, 14, 15 अशा धावा येणं फार गरजेचं आहे. आडव्या बॅटने शॉट एक्झिक्यूट केलेला आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक धाव कंप्लीट. दुसरी घेण्याचा प्रयत्न नाही आहे. ब्रेक लावणं गरजेचं ठरलं त्या ठिकाणी, कारण की चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहू शकताय. आता इथे मैदानाच्या आतमध्ये मी तर म्हणेन की क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण म्हणत असतो की तुमचे चारही डिपार्टमेंट ठेवणं फार गरजेचं आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारी टीम जय महाराष्ट्र 11 ही टीम मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर 3 डिपार्टमेंट त्यांनी चांगलं ठेवलेले आहे. प्लॅन त्यांचा अचूक सुरू आहे. क्षेत्ररक्षण गोलंदाजी अप्रतिम होत आहे. अक्रॉस द बॅटनं त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. तिथे देखील क्षेत्ररक्षक आहेत. ज्या डायरेक्शनमध्ये बॉल जातोय तिथे मात्र क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. जणू काही कुरुक्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर हे झाडं विणलेले, झाडं रचलेलं आहे आणि या जाळ्यामध्ये फलंदाजांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावसंख्या 37 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावा धावफलकावरती आहेत. ओ शरीराचा वेध घेणारा बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती. काय गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला भेटते दक्षच्या वतीनं. आणि हे होत असतं ज्या वेळेला तुमचे अगोदरचे बॉलर जे असतात ते चांगली कामगिरी करतात आणि त्यांच्या पाऊल खुणांवरती येणारे बॉलर देखील दमदार कामगिरी करत असतात. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एकात्मतेने खेळणारा हा खेळ आज आपल्याला या क्रीडा नगरीवरती पाहायला भेटला आणि ही टीम देखील दमदार खेळ आपण दाखवत आहे. दोन्ही संघांकडे नक्कीच ती क्षमता असेल या मॅचमध्ये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. दरम्यान अप्रतिम गोलंदाजी दक्षच्या वतीनं. पहिल्या ओव्हरमध्ये जगदीशनं 13 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये एकनाथनं 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये जगदीशचं पुनरागमन त्यांनी 9 खर्च केल्या. आणि चौथ्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज वसतनं. तिथे मात्र त्यांनी 4 गडी बाद केले आणि फक्त 5च धावा खर्च केल्या. इथे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटते दक्षच्या वतीनं. परंतु दक्षची गोलंदाजी देखील दमदार आहे. अजून 2 बॉल इथे शिल्लक असतील. हो शरीराचा भेद घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय, परंतु इथे मात्र धाव घेतली जाईल. 1 धावा आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या 41, लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद झालेले आहेत. या धावा बनवण्याकरिता आपण पाहिलं तर 41 धावा फक्त धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे आणि पुढील टीमला देखील आपण अनाउन्समेंट करतोय. जय मल्हार आणि गोकुल दोन्ही संघाच्या स्कीपरनं देखील सज्ज राहायचं आहे. फटका टोलावलोय वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान. 1 धाव इथे मात्र कंप्लीट. दुसरी धाव घेण्या अगोदर फलंदाज बाद आणि अशा पद्धतीने 7 गडी गमावलेले आहेत.
आणि धाव फलकावरती आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर तब्बल धावा लागलेल्या आहेत. 42 आणि 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. गोकुळ 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा टॉस करण्याकरिता. आणि येथे मात्र 43 धावा चेस होतील की डिफेन्स, मी थोडा या ठिकाणी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. GPL ग्रामपंचायत प्रीमियर लीग 43 धावांचं लक्ष आहे. तर आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. जय मल्हार 11 आणि गोकुल 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. धन्यवाद मित्रांनो, पुनश्च आपण जॉईन होतोय. 30 बॉलमध्ये फक्त 42 धावा जमवल्या जय हनुमान 11 या टीमच्या वतीनं आणि 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. लक्ष आपण पाहिलं तर इथे मात्र काही जास्तीचं नाही आहे, कारण की 5 ओव्हरमध्ये 43 धावा म्हटलं तर काही जास्ती धावा नाही आहेत. परंतु इथे ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये जे महाराष्ट्र 11 संघाच्या वतीनं, त्याचप्रमाणे इथे जय हनुमान 11 संघाच्या वतीनं देखील गोलंदाजी होईल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तत्पूर्वी आपण या ठिकाणी टॉस करतोय. हा टॉस या ठिकाणी करतायत त्या ठिकाणी शिरोली गावचे पोलीस पाटील हर्षल घागस यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न केला. टॉस इथे जिंकला जय मल्हार या टीमनं टॉस जिंकलेला आहे. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. डिसिजन जो मात्र पेंडिंग आहे. जाऊया मित्रांनो आपण मॅचकडे, जिथे फक्त 43 धावांचं संरक्षण करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान 11 या टीमला. आणि या 43 धावा इथे मात्र चेस करायच्या आहेत.
जय महाराष्ट्र 11 या टीमला. लोअर फुलटास बॉल पहिलाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत अंतिम क्षणापर्यंत. चेंडू फेकतील दरम्यान चांगल्या धावा इथे आपल्याला पाहायला भेटल्या. 2 धावा पाहायला भेटल्या. 2 धावेने श्री गणेशा झालेला आहे. आता उरलेले 29 बॉल आणि 41 धावांची गरज ही मॅच जिंकण्याकरिता. स्ट्राईकला बॅटर एकनाथ, नॉन स्ट्राईकला विके आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रवी. बॉल नक्कीच पाहावा लागेल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल व्हाईट बॉलचा. धावसंख्येत थोडासा भर धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 3 या आकड्यावरती. आता उरलेले 40 धावा आहेत. 29 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत ही मॅच जिंकण्याकरिता. ओहो व्हाट अ बॉल. मैच अभी तक खत्म नहीं हुआ. मैच में मजा आएगा कारण की इथे मात्र फलंदाज बाद झालाय. रोमांच थरार आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. फलंदाज बाद होत असताना लागतोय धक्का. एकनाथला परतावा लागेल बॅक टू द डगआउट. काय बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. गोलंदाज रवीच्या वतीनं ब्लॉक हॉल मध्ये गोलंदाजी केली. खोलून ठेवलं त्या ठिकाणी फलंदाज एकनाथला आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि पहिली सफलता रवी यांनी मात्र आपल्या नावावरती घेतलेली आहे. सातत्यानं आता इथे मी तर म्हणेन की जे षटक आपल्याला मागील इनिंगमध्ये पाहायला भेटले गोलंदाज काय जबरदस्त त्यांनी गोलंदाजी केली होती. 4 गडी बाद केले होते. वसंतची गोलंदाजी होती त्याप्रमाणे आता इथे रवीला ती कामगिरी करावी लागेल आणि तशी जर कामगिरी झाली तर पुनश्च या मॅचमध्ये रंग भरेल. या मॅचमध्ये मजा येऊ शकेल. परंतु हे स्वप्न आता उद्ध्वस्त करून लावण्याकरिता जगदीश बॅटिंग करण्यासाठी आलेले. डावकुरी हाताचा बॅटर आहे जगदीश टू रवी. स्लॉट मध्ये बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. बॉल कुठे जाईल आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती लागलेले आहेत 9 धावा आणि पुढील समालोचन नक्कीच आपल्याला ऐकवतील. मी थांबतो तुम्ही थांबू नका. ऐकत राहा पाहत राहा GPL चा हा दुसऱ्या दिवसातील 10वं पर्व. पाहूया पुढील चेंडू पिंट्या पवार यांचा आणि चेंडू हवेत पाहूया आणि खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या यापुढील सामना जय मल्हार विरुद्ध गोकुल 11 नावाजलेला असा. पुढील चेंडू पिंट्या पवाराचा आणि चेंडू हवेत पाहूया आणि खूपच लांब चेंडू सीमा पार षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 1/20. चांगली अशी फटकेबाजी करतोय तो जगदीश. नावाजलेला असा फलंदाज आहे तो जगदीश उघडा. पाहूया पुन्हा एकदा. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू जातोय तो 1 बाउन्स 4. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 1/24 धावा.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 1-24. मात्र 42 धावांचं मापक असं आव्हान समोर केले आहे ते जय महाराष्ट्र संघापुढे. जय मल्हार संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि गोकुल 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. गोकुल 11 सर्व संघ खेळाडू कक्षाच्या मागे या. गोकुल 11 गोलंदाज तेजस आगिवले, मारा करेल तो विक्की. हो, चांगला चेंडू पाहूया आणि ते एकच धाव डॉट चेंडू. गोकुल 11 सर्व खेळाडू कक्षेच्या मागे या. गोकुल 11 आणि चेंडू सीमा पार चौकार. विक्की कडव यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 1-28. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहूया. चेंडू येतोय तो काय षटकार. अतिशय खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती तेजसाची. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 34. आता केवळ 8 धावांची आवश्यकता आहे ती. जय महाराष्ट्र संघाला पहिल्या सामन्यात पराभूत होऊन सुद्धा त्याने चांगल्या रीतीने वापसी केलेली आहे ती जय महाराष्ट्र या संघानं. अजूनही 9 धावांची आवश्यकता. 21 चेंडू आणि 9. काय सोपा असं आव्हान पाहूया पुन्हा एकदा, पण नाही. एकच धाव. आता पुन्हा स्ट्राईकला येतोय तो जगदीश उघडा, मॅन फ्रॉम नईवाडी नावाजलेला फलंदाज. आयकॉन खेळाडू आहे तो जय महाराष्ट्र या संघाचा. प्रशांत भोईर यांचे आगमन. काहीसा एकतर्फी असा चालू असलेला सामना पाहूया. तेजस टू जगदीश आणि फुलटॉस चेंडू आणि मला वाटतं हा चेंडू सीमा पार षटकार. धाव संख्या 41. जगदीश वैयक्तिक 5 चेंडू आणि 26 धावांची जबरदस्त खेळी. अजूनही 2 धावांची आवश्यकता. निलेश गागत कुठे असेल त्यांनी आणि विघ्नेश आगिवले. विघ्नेश आगिवले इकडे या. शनिवार आता वैभव रसाल फक्त 2 धावांची आवश्यकता आहे ती.
पाहूया वैभव एकदा पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न असेल आणि अशा रीतीने 2 धावा पूर्ण आणि सामना जिंकलेला आहे तो जय महाराष्ट्र या संघाने पहिल्या सामन्यात पराभूत होऊन सुद्धा चांगल्या रीतीने सामना जिंकला आहे ते आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच